ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व मंगल कराय नमहा. सर्वांचे मंगल करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. जगदोद्धारण हेच अवताराचे कारण असल्याचे सांगणारे स्वामी जगातील प्रत्येक प्राणीमात्रांचे मंगल व्हावे यासाठी सतत कार्यरत असतात. विश्वविख्यात गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांची कहाणी स्वामींचे मंगलकारक स्वरूप कसे आहे हे आपणास दाखविते. एम.एस. या नावाने जगभर प्रसिद्ध असणारा सुब्बलक्ष्मी या सुस्वर लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध होत्या. लहानपणापासूनच ईश्वर भक्तीमध्ये रमणाऱ्या एम.एस. यांनी आपली भक्ती ही नादोपासनेपासून ईश्वराला अर्पण केली व त्यामधून मोक्षाप्रत जाण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल की या जगप्रसिद्ध गायिकेच्या आयुष्यात अनेक संकटे व दुर्भाग्याचे क्षण आले, म्हणूनच की काय त्यांचे संगीत अधिकच भक्तिरसपूर्ण झाले. त्यांची कारकिर्दीच्या सुरुवातीस चित्रपटांमधून मीराबाईची भूमिका केली, जी त्यांच्या अभिनय व गान नैपुण्यामुळे अजरामर झाली. तेव्हापासून अखेरपर्यंत केवळ भक्तिरसपूर्ण गायनच त्या करत आल्या व त्यातून मिळणारे उत्पन्न अनेक गरजू संस्थांना देऊन संतांचे जीवन जगल्या. सुब्बलक्ष्मींनी स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन 1975 मध्ये वृंदावन येथे घेतले. अश्रुपूर्ण नयनानी व भावनातिरिकाने थरथरत जेव्हा त्यांनी स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा स्वामी म्हणाले, या गेली 10 वर्ष तुम्ही ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतात तो नमस्कार करा. का बरं स्वामी असे म्हणाले असतील? त्याचे कारण हे की 10 वर्षापूर्वी सुब्बलक्ष्मीच्या एका स्नेहाकडून त्यांना स्वामींच्या दिव्यत्वाबद्दल समजले होते, परंतु त्यांचे पती श्री सदाशिवम स्वामींना मानण्यास तयार नव्हते. इतर अनेक आदर्श स्त्रियांप्रमाणे त्याही पतीच्या परवानगी व सोबतीशिवाय कुठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या या स्नेहास आपणातर्फे स्वामींना वंदन करून प्रसाद आणण्याची विनंती केली. त्या स्नेहाने जेव्हा स्वामींना हे सांगितले तेव्हा स्वामी म्हणाले, मला माहीत आहे त्यांचे पती सदाशिवम हे इथे येण्यास तयार नाहीत, पण तेही एक दिवस येतीलच असे म्हणत त्यांनी सुब्बलक्ष्मींसाठी प्रसाद दिला. स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तो दिवस 10 वर्षांनी उजाडला. ज्या दिवशी सुब्बलक्ष्मी व त्यांचे पती स्वामींच्या दर्शनासाठी गेले तो कालखंड सुब्बलक्ष्मीच्या जीवनातील खडतर कालखंड होता. त्यावेळी स्वामींनी त्यांना पादनमस्कार तर दिलाच, परंतु आशीर्वादासह मुलाखतही दिली. तेथून बाहेर आल्यावर सुब्बलक्ष्मी म्हणाल्या, माझ्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ म्हणूनच मला हा स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद मिळाला. असा हा आनंद त्या पतिपत्नींनी अनेक वेळा प्रशांती निलयम, वृंदावन व सुंदरम येथे मिळवला. त्यानंतर सुब्बलक्ष्मींनी स्वामींची अनेक भजने ध्वनिमुद्रित केली. इतकेच नव्हे तर साईराम चिलुका ही प्रत्यक्ष स्वामींनी केलेली रचनाही त्यांनी स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली. स्वामींनी अनेक वेळा आपल्या असीम कृपेचा वर्षाव त्यांच्यावर केला. 1982 मध्ये सुब्बलक्ष्मींची मुलगी गंभीररित्या आजारी झाली. त्यावेळी त्या दोघांनाही स्वामींनी 1 महिन्याहूनही अधिक दिवस वृंदावन येथे आपल्याजवळ ठेवून घेतले. जेव्हा सुब्बलक्ष्मींना असा प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही स्वामींचे भक्त कसे झालात? त्यावेळी अतिशय नम्र स्वरात त्यांनी सांगितले, माणसे स्वामींच्या थोरवीबद्दल व भक्तांचे संकट विमोचन करण्याबद्दल बोलतात, परंतु मला त्यांचा सर्वात मोठा चमत्कार जाणवला तो म्हणजे त्यांची प्रेमळ व दयाळू दृष्टी. जेव्हा आपल्यावर पडते तेव्हा त्यातून मिळणारी शांती ही अवर्णनीयच. त्यांच्या अस्तित्वानेच मिळणारी सुरक्षिततेची भावना व त्यांच्या प्रत्येक शब्दातून जाणवणारे पूर्ण सत्य हे तर जणू पवित्र मंत्रच. मला असे वाटते प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णानेच कलियुगातील जनतेचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला आहे. कारुण्यमूर्ती स्वामींच्या अवतार कालखंडातच आपण जगत आहोत ही किती भाग्याची गोष्ट आहे. स्वामींच्या एका भक्ताने चेन्नईहून पुट्टपर्तीस जाताना सुब्बलक्ष्मींना विचारले, अम्मा मी उद्या प्रशांती निलयम येथे जात आहे, तुम्हाला स्वामींना काही सांगायचे आहे काय? त्यावर सद्गदित स्वरात त्याने आपल्या घरातील स्वामींच्या तसबिरीसमोर हात जोडले व म्हणाल्या, मी परमेश्वराला काय सांगणार? माझ्या अंतःकरणात कोणतीही इच्छा निर्माण होण्यापूर्वी स्वामी ती पूर्ण करतात. यानंतर काही दिवसातच त्या परमेश्वरात विलीन झाला. ज्याप्रमाणे भगवान बाबांनी सुब्बलक्ष्मींचे जीवन मंगलमय बनवले त्याचप्रमाणे ते आपणा सर्वांचे जीवन मंगलमय करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.